नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्हाला मी बोलत होतो का घोटीपासून एक गाव लागतं म्हणजे माणिकखांब. माणिकखांबजवळ ते बाबा बसता म्हणजे चालतो जर गाडी समजा स्पीडमध्ये असली काय असलं तर ते कोणाला दिसत पण नाही मित्रांनो. आता बघा घोटीपासून या गाड्यावर रस्ता चालू आहे. आता ही माझी गाडी मी थांबवली का बाबांचा नेमका मला हात दिसला थांबवताना. तर आपल्याला काय जेवढी पण मदत करता येईल तेवढी करा. 5-10 रुपये 20 रुपये जेणेकरून बा आता ते बसलेले आहे त्यांच्याकडून काम होणार नाही. आपलं समजा काही खायची वस्तू असेल या काय असेल 2 पैसे मदत करा म्हणजे त्यांचा पोटाला थोडा आधार होईल. आता रेग्युलर जाणार आहे म्हणजे या रूटला भरपूर जण समजा घोटीवरनं नाशिकला, मुंबईवरनं नाशिक जाणार आहे, नाशिकवरून मुंबई जाणार आहे. ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहिला असेल यात कोणाचं लक्ष गेलं तर थांबा. 5-10 रुपये या काय 20-1 रुपयाची मदत करा मित्रांनो. असे तर आपण तर भरपूर पैसे खर्चतो. आपण 100 काय 1000 रुपये बाहेर खर्चतो. पण अशा गरीब व्यक्तीला, अशा गरजू माणसांना काय 5-10 रुपये दिले तर काही कमी पडत नाही आहे. मी आता बाबांना थोडीफार जेवढी माझ्याकडनं होती तेवढी मदत केली आहे. काय आहे मदत केल्याने पुण्य कुठे आडव येतच. तुम्ही करा ज्याने व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो. परत एकदा हे बाबांना बघून घ्या. घोटीवरनं आलं तर तुम्हाला माणिकखांब गाव लागेल. आता हे बघा एवढंच दिसेल. नक्की मदत करा मित्रांनो. जय महाराष्ट्र. चला बाबा येऊ का? आणतो मी कपडे मग.